नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, महाराष्ट्र आयुष कोर्सेस BAMS, PHMS, BUMS साठी न्यू रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 आणि 4 साठी शेड्यूल जारी करण्यात आलेला आहे. शेड्यूलचा व्हिडिओ या अगोदरच मी पोस्ट केलेला आहे, तो आपण बघू शकता. BAMS, BHMS, BUMS साठी नव्याने रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत, ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आता काय महत्त्वाच्या सूचना आहेत हे आपण लक्षपूर्वक ऐकायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण सूचना 1, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली नाही परंतु नीट कट ऑफ स्कोर कमी झाल्यामुळे पात्र झालेले विद्यार्थी आता नोंदणी करू शकतात. नवीन नियमानुसार कट ऑफ स्कोर हा जनरल आणि EWS साठी 112 आहे आणि PWD म्हणजे हँडिकॅप्ड कॅन्डिडेटसाठी 99 आहे. रिझर्व्ह कॅटेगरी SC, ST, OBC, SC, BC, VJ, NT या कॅटेगरीसाठी 87 कट ऑफ स्कोर आलेला आहे. पूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. पूर्वी स्ट्रे वॅकन्सी राऊंड करिता केलेली चॉईस फिलिंग रद्दबातल करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 करता पुन्हा चॉईस फिलिंग करणे जरुरीचे आहे. या अगोदर आपण कॉलेज भरलेले असतील तरी सुद्धा आपल्याला कॉलेज मिळालं नाही, असे विद्यार्थ्यांना सुद्धा नवीन चॉईस फिलिंग करणे गरजेचं आहे. स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 करता केलेली चॉईस फिलिंग राऊंड 4 करता वापरली जाईल. म्हणजे आता एकदाच चॉईस फिलिंग करायची आहे, परत चॉईस फिलिंग करण्याची गरज नाही. चॉईस फिलिंग ही नवीन सीट मॅट्रिक्स उपलब्ध झाल्यानंतरच करणे गरजेचं आहे, ते फायदेशीर ठरेल. काही नवीन महाविद्यालयास मान्यता मिळाल्यास किंवा जुन्या महाविद्यालयास वाढीव जागा मिळाल्या तर त्याचा अंतर्भाव हा स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 मध्ये होऊ शकतो, म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये नोंदणी केली नसेल व त्यांना आता इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये नोंदणी करायची असल्यास ते विद्यार्थी 5,000 रुपयाची फी भरून इन्स्टिट्यूशनल कोट्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असते की आपण या अगोदर IQ इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या फी भरली नव्हती, त्यांना सुद्धा आता ओपन होणार आहे आणि आपण 5,000 रुपये फी भरून, कमी मार्क्स असतील तर इन्स्टिट्यूट कोट्यातून 3 पट फी भरून आपण ॲडमिशन घेऊ शकतो, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर स्टेट कोटा व इन्स्टिट्यूट कोट्यासाठी चॉईस फिलिंग वेगवेगळी असते. दोन्हीची चॉईस फिलिंग वेगवेगळी आपल्याला करावं लागते. तुम्ही स्टेट कोट्यासाठी चॉईस फिलिंग केली तरी चालते. तुम्ही IQ साठी नोंदणी केली असल्यास सर्वप्रथम चॉईस फिलिंग करण्यापूर्वी त्या महाविद्यालयासोबत फी बाबतची चर्चा करूनच अशा महाविद्यालयाची नावे तुमच्या IQच्या चॉईस फिलिंगच्या यादीत घ्यायला पाहिजे, अन्यथा घेऊ नये. महाविद्यालयासोबत चर्चा केल्यानंतरच ते महाविद्यालयाचं नाव यादीमध्ये घेतलं पाहिजे. त्यापुढची महत्त्वाची सूचना आहे, विद्यार्थी एकापेक्षा जास्त महाविद्यालयाचे नाव इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये प्राधान्यक्रम देऊन समाविष्ट करू शकतात. आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुप B अंतर्गत कोणत्याही राऊंडद्वारे प्रवेश घेतला असेल असे विद्यार्थी स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 साठी पात्र नाही, ही महत्त्वाची सूचना आहे. ज्या विद्यार्थ्यांनी AA CCC सेंट्रल आयुष काउन्सिलिंग राऊंड प्रोसेस अंतर्गत कोणत्याही राऊंड अंतर्गत प्रवेश घेतला असेल असे विद्यार्थी स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 साठी पात्र नाहीत. ग्रुप C, BPTH, BOTH, BASLP, BOP अंतर्गत प्रवेशित विद्यार्थी ग्रुप B च्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात, हे महत्त्वाचं आहे. ग्रुप C मध्ये जर तुम्ही प्रवेश घेतला असेल तरी सुद्धा तुम्ही ग्रुप B मध्ये प्रवेश घेऊ शकता. परंतु अशा विद्यार्थ्यांना ग्रुप B अंतर्गत स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड 4 मध्ये प्रवेश मिळाल्यास ग्रुप C मधील प्रवेशित महाविद्यालय सोडावे लागेल. आपल्याला प्रवेश मिळाला तर आपल्याला हे महाविद्यालय सोडावे लागेल. अशा प्रकारच्या ह्या काही महत्त्वपूर्ण सूचना होत्या, त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 आणि 4 बद्दल अजूनही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असतील तर या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा आणि त्या पद्धतीनं तुमची प्रोसेस करा. तुम्हाला नक्की ॲडमिशन मिळेल. तुमच्या प्रवेशासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा. हा व्हिडिओ माझ्याकडून 700-800 विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचू शकतो, परंतु तुम्ही या व्हिडिओला शेअर करून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.